रख रख घरात तुम्ही सुद्धा ऐकलं समाजाचं सुद्धा तुम्हाला काही काळजी करायची गरज नाही. आम्हाला घरात निघायचं मुश्किल आणि शेवटी म्हणतात तुम्ही घरात तुम्हाला कसा दिवाळीवर तुम्हाला तोंडावर काय काळजी करू नको. बाळाकडे लक्ष देऊ. असं सोडून नका. बाबासाहेबांची चळवळ जिवंत आहे. अजून नंतरची चळवळ जिवंत आहे. तू आता पळालाय. तुम्ही काही काळजी करू नका. आता याची जबाबदारी आमची जबाबदारी. तुम्ही बाकीचं टेन्शन सोडा. आता कुणाची हिंमत या गावात आहे ना, या तालुक्यात आणि या जिल्ह्यामध्ये कुणाची हिंमत होता का त्याच्याकडे नजर वर करून बघायची. आता शेपूट घालून पळालेत ना सगळी. त्यांचा आणि टायगर ग्रुपचा काही संबंध नाही. असं तानाजी जाधवच्या शब्दाचा वापर करतात ते. भाऊंनी सांगितलं टायगर ग्रुपचा काही संबंध नाही. यांनी पण आपल्याला पाठिंबा दिलेला आहे. पण आपल्यासोबत टायगर ग्रुप आपल्यासोबत आहे. फॅमिली पण आपल्यासोबत आहे आणि समाज पण आपल्यासोबत आहे. तुम्हाला कुठल्या प्रकारची घाबरण्याची गरज नाही. बाईंनी आता जो काही पोलीस प्रशासन सांगितलेलं आहे. एडशी तालुका धाराशिव, जिल्हा धाराशिव येथे बौद्ध समाजाच्या संकेत कदम या तरुणावरती हल्ला झाला होता. त्याच्या घरात घुसून त्याला मारहाण करण्यात आली होती. या संदर्भामध्ये इथे येऊन धाराशिवला त्यांच्या कुटुंबियाची भेट घेतली. ही संकेतची आई आहे, ही बहीण आहे. या दोघी घरामध्ये असताना हल्ला झाला होता. हा संकेत कदम आहे. संकेतवरती जो हल्ला झाला, संकेतच्या कुटुंबावरती जे संकट आलं, आज धाराशिवच्या DYSPची आम्ही भेट घेतली. गुन्हा दाखल झालेला आहे आणि पोलीस प्रशासनानं आम्हाला शब्द दिलेला आहे की लवकरात लवकर आरोपी आम्ही ताब्यात घेऊ, अटक करू. या माध्यमातून धाराशिव पोलीस प्रशासनाला आमचं सांगणं आहे की तुम्ही आरोपी जर लवकरात लवकर अटक केला नाही तर मात्र मग आम्ही रस्त्यावरती उतरल्याशिवाय शांत बसणार नाही आणि या कुटुंबाला न्याय दिल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाहीये. भाकरीला पाण्यासंग खाऊ गड्या, पाऊल थकलं नाही गड्या. जय भीम, जय संविधान. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जिंदाबाद.